येथे लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात पारंपरिक वाद्यात पोतरासह निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष। महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने आषाढी अमावस्यानिमित्त लालटाकी येथे लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात पार पडली। मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पोतराज व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साहेबराव काते हे महालक्ष्मीचे भक्त असून सालाबादप्रमाणे दरवर्षी ते यात्रा उत्सवाचे आयोजन करून शोभायात्रा काढत असतात। या सोहळ्याचे हे 24वे वर्ष असून या शोभायात्रेचे प्रारंभ लालटाकी भारसकर कॉलनी येथून झाले। पारंपरिक वाद्यांचे गजर व लक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला। सर्जेपुरात दिल्ली गेट न्यू आर्ट्स महाविद्यालय मार्गे लालटाकी येथील लक्ष्मी माता मंदिर या शोभायात्रेचा समारोप झाला। शोभायात्रेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी साहेबराव काते, सुशीलाबाई काते, आदिनाथ काते, योसेफ काते, राजू काळुंके, मच्छिंद्र वैरागर, बहिरुनाथ वैरागर, सागर काते, संदीप त्रिभुवन, दत्तात्रय जाधव, अलंकार भोगले, यश जाधव, अनिता जाधव, आशाबाई मोहिते, सुनील वैरागर, कार्तिका वाघमारे, भारती कुचेकर, गुणाबाई भोसले, भाग्यश्री मोहिते, संगीता कांबळे, सीताबाई वडागळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित। माझं नाव साहेबराव शंकर काते, राहणार लालटाकी भारसकर कॉलनी, अहिल्यानगर। मी सालाबाद प्रमाणे दरवर्षी वर्गणी करून पावत्या फाडून वस्तीमधून घरोघर पावती फाडून जमा करून सालाबाद प्रमाणे महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने जय महालक्ष्मी माता देवीचा भंडारा जत्रा उर्फ भंडारा दरवर्षी आज 24वं वर्ष झालेलं आहे। 24 वर्षापासून सालाबाद प्रमाणे मी देवीची यात्रा काढतोय, मिरवणूक करतोय आणि सर्व भाविकांना, जनतेला, वस्तीमध्ये परवस्तीमधले सर्व समाजाच्या लोकांना प्रसादाचा लाभ देतोय, भोजनाचा लाभ देतोय। आणि दरवर्षी मी नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामधून वर्गणी करून या देवीचा जागृत देवस्थान आहे। पावन नवसाला पावणारी आई लक्ष्मी आई, नवसाला पावणारी देवी आहे। या देवीपाशी कोणताही व्यक्ती, कोणतीही महिला नवस करायला आली तर तो नवस तो पुरा होतो। कुणाला मूळबाळ होत नसन तर त्या महिलांनी किंवा त्या पुरुषांनी लक्ष्मी आई महालक्ष्मी मातेच्या दरबारामध्ये येऊन तो नवस पुरा करावा। आणि तो नवसाला पावणारी देवी आहे, जागृत देवस्थान आहे। म्हणून मी या ठिकाणी लालटाकी मधून तर थेट सर्जेपूर पर्यंत मिरवणूक असते। मिरवणूक झाल्यानंतर देवीचा जय जयकार असतो आणि जय जयकार झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम केल्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होतो। आणि इथून पुढे आज 24 वर्षापासून करतोय, इथून पुढे बी मी असाच गोरगरीब गावासाठी झटून सर्व भाविक, दुकानदार, करोडपती, उद्योगपती, सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, आजी माजी महापौर, नगर शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून मी पावती घेतोय आणि त्या पावत्या फाडून या देवीची यात्रा काढतोय। आजपर्यंत मी 24 वर्षापासून या देवीचा कार्यक्रम करतोय। गोरगरिबाला अन्नदान पुरवतोय, गोरगरिबासाठी मी भीक मागतोय, भीक। आणि ते भीक मागून नगर शहरामधून, नगर जिल्ह्यामधून मी जमा करतोय आणि वस्तीमधून सुद्धा आमचे सर्व झोपडपट्टी वासिया प्रत्येक घरामधून 20 रुपये, 50 रुपये ऐपती प्रमाणे 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये अशा ऐपती प्रमाणे 2-2 हजार रुपये जमा करून या देवीचा जय जयकार करतात। आणि या देवीची सालाबाद प्रमाणे आषाढ महिन्यामध्ये यात्रा उत्सव हा चांगला आनंदामध्ये पार पडतोय। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोलते लखवायचे सांग भले, बोलते गाडीवानाचे सांग भले, बोलते साथी आसराचे सांग भले। जय महालक्ष्मी मातेचा, जय वरखेडच्या देवीचा, जय लक्ष्मी आई मातेचा।
आलीस का ग बाई कोणी मिळते तुझ्या पायी कंबळी चंद्रा गेली कोल्हापुरा कोल्हापूरची माई भारी काम करू माझ्या बाई घालू शिंद्रा दिसतं भेसलं थांबा 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 2 मिनिटं. अहो डोळे उघडा की. कापूर लावा खाली लावायला घ्या मागं ते खालीच लावा वरतीवर.
काय तिथं जेवण आहे काय? कापूर लावा अरे घाला द्यावाला म्हणजे बाबा थोडंसं माग आहे फक्त, जास्त नाही. हा
वाजता झाली? 2 वाजता काढली होती जत्रा. 1 घंटा लागला. 3 वाजता. चांगली झाली ना? काढीच मिनिट द्या इकडे. मला लायटर द्या 2 मिनिटं. लायटर हा. गाडी तुमच्या हाताने पेटवा. थांबा द्या. एक मिनिट